नमस्कार. आपल्या भूगोलाच्या सिरीजमधला फर्स्ट टॉपिकमधला फर्स्ट लेक्चर आपलं त्याचं नाव आहे वातावरण व त्याचे घटक. हा फर्स्ट लेक्चर आहे आपल्या दिलेल्या सिलेबसमधला. या टॉपिकमधला जो पहिला घटक आहे वेदर आणि क्लायमेट यातील फरक. आता फरक तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. ते याकरता महत्त्वाचं आहे की आपल्या सिलेबसला MPSC UPSC आहे काय किंवा काय नाही याकरता. दोन शब्द वारंवार तुम्हाला त्रास देतील भूगोलामध्ये. एक वातावरण वेदर आणि क्लायमेट हवामान. यातला एक बेसिक फरक आहे. यातला फरक फार मोठा असू शकतो, मग टेक्निकलमध्ये जायचं नाही. आपल्याला एक सिम्पलिस्टिक फरक असा आहे की वातावरण हा एक स्थानिक दृष्टिकोन आहे आणि हवामान किंवा क्लायमेट एक सरासरी दृष्टिकोन आहे. वेदर हे लोकल फेनॉमेनॉन आहे, स्थानिक आहे. म्हणजे काय? हे एक्झाम्पल हवेची दैनिक स्थिती, म्हणजे आज काय चालू आहे किंवा उद्या काय होणार आहे हे दाखवतं वेदर. आणि हवामान काय? की हवामान एक ॲव्हरेज फेनॉमेनॉन आहे जो डिपेंड असतो गेल्या 100 वर्षाच्या तिथल्या सरासरी हवामानानुसार. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्ही वाक्य खूप वेळा ऐकलं असेल की नाशिक हे नेहमी थंड असतं. नाशिक हे नेहमी थंड असतं, पण आज जरा गरम होतोय. याच्या उलट असं म्हणू शकतात नागपूर, की नागपूर हे नेहमी उष्ण असतंय, पण आज थोडं थंड वाटते. फरक बघा. जेव्हा मी असं म्हणतोय की नाशिक नेहमी थंड असतं किंवा नागपूर नेहमी गरम असतं, नेहमी म्हणजे काय? हा सरासरी दृष्टिकोन आहे. म्हणजे आम्ही नेहमी उच्चारतो की नाशिक नेहमी थंड आहे आणि नागपूर नेहमी गरम आहे, म्हणजे ते काय? नाशिक नागपूरचं ते हवामान आहे, क्लायमेट आहे. आणि जेव्हा मी असं म्हणतोय की आज नाशिकमध्ये थोडंसं गरम वाटतंय किंवा आज नागपूरमध्ये थोडं थंड वाटतंय, तर आज जे होतंय ते नाशिक आणि नागपूरचं काय? ते वेदर किंवा वातावरण आहे. आय होप तुम्हाला फरक कळला असेल. जी दैनिक आज काय घडतंय तुमचं वेदर आहे, आणि गेल्या काही वर्षापासून जे चालू आहे ते काय? आपलं क्लायमेट किंवा हवामान आहे. यातला फरक असा आहे की वातावरण आहे हे निरीक्षणावर अवलंबून आहे, ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे. की साहजिक आहे. मी जेव्हा म्हणतो नाशिकमध्ये आज गरम होतं, हे मी कसं म्हणतोय की थोडं आभाळ आलेले आहेत, हवा वाहत नाहीये, उष्णता वाढली आहे, म्हणजे मी निरीक्षण करतोय आकाशाच्या ढगाचं, त्यावर मी ठरवतोय. मी जेव्हा असं म्हणतोय की नागपूरमध्ये थोडं थंड वाटतंय, याचा अर्थ काय? आज आकाशात ढगच नाहीये, आकाश पूर्ण निरभ्र आहे, क्लिअर स्काय, मंद वारा होतोय, प्रकाश उष्णता कमी आहे, म्हणजेच काय? थंड आहे. म्हणजे जे वातावरण आहे हे डिपेंड निरीक्षणावरती आहे. व्हेअरएज जे क्लायमेट आहे हे सांख्यिकीय अभ्यासावर अवलंबून आहे. म्हणजे काय? की गेल्या 100 वर्षामध्ये नाशिक आणि नागपूरमध्ये आपण आकडे गोळा केले असतील की ह्या महिन्यात इतकं तापमान असतं, त्या महिन्यात तापमान तितकं असतं, आणि तापमानाचं पर्जन्यमानाची सरासरी काढून एक डेटा गोळा करून आपण त्याच्या आधारे असं म्हणतो की गेल्या 100 वर्षापासून नाशिकमध्ये थंड वाटते, नागपूरला काय होतं? गरम होते. तो आय होप तुम्हाला फरक क्लिअर आहे. स्थानिक गोष्ट म्हणजे वेदर आणि जनरल गोष्ट म्हणजे काय? क्लायमेट. फॉर्च्युनेटली आपल्या सिलेबसला फक्त क्लायमेटचा अभ्यास आहे, वेदरचा अभ्यास नाहीये. सो थँक्यू. मूव्हिंग टू नेक्स्ट. एक विनंती, जर कदाचित तुम्हाला इमेज क्लिअर दिसत नसेल त्याबद्दल माफी मागतो. नेक्स्ट स्लाइडमध्ये ती ओके होऊन जाईल. ठीक आहे. दुसरे, भूगोलाची जी शाखा वेदरचा अभ्यास करते, वेदर म्हणजे वातावरण, त्याला म्हणतो आपण वातावरणशास्त्र किंवा मेट्रोलॉजी. वेदरॉलॉजी शब्द नसतो, त्याला आपण म्हणतो मेट्रोलॉजी. जी शाखा वातावरणाचा अभ्यास करते, वेदरचा अभ्यास करते, ती मेट्रोलॉजी और वातावरणशास्त्र. आणि जी शाखा हवामानाचा किंवा क्लायमेटचा अभ्यास करते, आपण त्याला काय म्हणतो? हवामानशास्त्र. ॲरिस्टॉटल, प्रत्येकाला माहिती, ॲरिस्टॉटलने एक शब्द डिस्कवर केला होता, मेट्रोलॉजिकिया. याचा अर्थ होतो अंतरिक्ष अध्ययन. सो वातावरण शास्त्रालाच बऱ्याचदा आपण अंतरिक्ष शास्त्र असंही म्हणतो. हवामानशास्त्र, क्लायमेटॉलॉजी, हा शब्द 2 शब्दावरून आलाय. बऱ्याचदा MPSC मध्ये हे तुम्हाला विचारतात. ग्रीक शब्द होता क्लाइमा, KLIMA, क्लाइमा, आणि दुसरा आहे लोगोस. तो क्लायमाचा असा अर्थ होतो सूर्याचे कलने. कलने म्हणजे इन्क्लिनेशन. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल सूर्य आता उत्तर गोलार्धामध्ये गेला, सूर्य दक्षिण गोलार्धामध्ये गेला, है ना, किंवा सूर्य उत्तरेकडे कलला, सूर्य दक्षिणेकडे कलला. हा जो भाग आहे याला म्हणतो आपण क्लायमा किंवा सूर्याचं कलनं. आणि लोगोस म्हणजे काय? स्टडी. तर क्लायमेटॉलॉजी म्हणजे काय? सूर्याच्या कलनाचा अभ्यास. तो सर काय संबंध आहे? संबंध फार सुंदर आहे.
सूर्य ज्या गोलार्धामध्ये कलतो, एक्झाम्पल घ्या, जर सूर्य उत्तर गोलार्धामध्ये वळला किंवा सूर्य उत्तर गोलार्धामध्ये ट्रॅव्हल करतोय, तर उत्तर गोलार्धामध्ये साहजिक तापमान जास्त होईल. तापमान जास्त झालं म्हणजे दिवस मोठा होतो, दिवस मोठा झाला म्हणजे उन्हाळा येतो, आणि उन्हाळा आला त्या ठिकाणी वारे वाहतात, वारे वाहून त्या ठिकाणी पाऊस येतो. म्हणजे सूर्याचं कलनं कोणावर अवलंबून आहे? सूर्याचं कलनं अवलंबून कशावरती आहे? मुवमेंट, प्रवासावरती. आणि जसा प्रवास बदलून जातो तसं त्या ठिकाणचं काय बदलते? हवामान बदलते. एक्झाम्पल, सूर्य उत्तरेकडे आलाय म्हणजे दक्षिणेकडे नाहीये, दक्षिण गोलार्धात सूर्य नाहीये, सूर्य नाहीये म्हणजे दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे, म्हणजे तिथे हिवाळा आहे, हिवाळा म्हणजे हवामान कोरडं आहे, हवा कोरडी म्हणजे पाऊस नाही, पर्जन्य नाहीये. तर सूर्याच्या कलनावर अवलंबून आहे त्या पट्ट्यामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान असेल, आणि म्हणून क्लायमॉलॉगस, क्लायमा म्हणजे सूर्याचं कलन आणि त्याचा अभ्यास, त्याला म्हणतो आपण हवामानशास्त्र. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. सो अगेन आपल्या सिलेबसला वातावरणशास्त्र नाहीये, फक्त हवामानशास्त्र आपल्याला आहे. फाईन. तर तुम्ही UPSC जरी केली तर तुम्ही UPSC मेन्सला जर तुम्हाला हवामानशास्त्र आहे, UPSCला सुद्धा तुम्हाला वातावरणशास्त्र सिलेबसला मुळात नाही, MPSC तर नाहीच आहे. पुढे पुढे बघू नेमकं वातावरण म्हणजे काय. त्याची सिम्पलिस्टिक वाक्य टेक्स्टबुक मध्ये दिलेली, मी मुद्दाम घेतले नाही. प्रत्येकाला माहिती आहे की पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वायूच्या जे आवरण आहे त्याला आपण म्हणतो वातावरण. वाक्य काही कठीण नाही. ऍटमॉस्फिअर शब्द आहे वातावरण, हा 2 टॉप शब्दांवर आलाय. ऍटमॉस, तो ATMOS, स्पेलिंग करत नसेल माफ करा, नेक्स्ट मध्ये मी इम्प्रूव्हमेंट करतो. ऍटमॉस प्लस स्पेरिया. ऍटमॉस म्हणजे वाफ आणि स्पेरिया म्हणजे स्तंभ. अगेन ऍटमॉस आणि स्पेरिया हे दोन्ही ग्रीक शब्द आहे. बऱ्याचदा MPSC विचारते की ऍटमॉस्फिअर हा शब्द ज्या ऍटमॉस शब्दावरून घेतलेला आहे तो कुठल्या भाषेतील आहे, ग्रीक आहे, लॅटिन आहे वगैरे वगैरे, तो माहित पाहिजे. तो 2 शब्दांपासून बनला ऍटमॉस आणि स्पेरिया, दोन्ही ग्रीक शब्द आहे. म्हणजे वाफेचा स्तंभ किंवा हवेचा स्तंभ म्हणजे काय? ऍटमॉस्फिअर, वातावरण. त्याचे काही गुणधर्म आहे. वातावरण हे रंगहीन आहे, कलरलेस आहे, रंग नसतो वातावरणाला. वातावरण गंध नाहीये, काय म्हणजे गंध, स्मेल नाहीये, ऑर्डरलेस आहे, आणि टेस्ट सुद्धा नाही, स्वादहीन आहे. असं मी म्हणतो म्हणून नाही, कारण मी काही टेस्ट घेतली नाही असं मी म्हणत नाही, असं म्हणते जॉग्राफर त्यांना सर गेडेस. सर गेडेसच्या मते असं आहे की ते वातावरण रंगहीन आहे, गंधहीन आहे, स्वादहीन. तर तुम्हाला गंध आढळला आणि स्वाद आढळला ते तुमचं मत असू शकतं, जे गेडेसशी आपण सहमत नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊ. वातावरणाचे प्रमुख घटक आहेत. कंपोजिशन ऑफ अन ॲटमॉस्फिअर. 3 प्रमुख घटक आहेत. वायू, गॅसेस, धुलीकण, डस्ट, आणि थर्ड इज पाण्याची वाफ, ज्याला बाष्प असंही म्हणतो, वॉटर वेपर. आता ते प्रामुख्याने वायू आहे. इथे मी लिस्ट आउट करून दिलेले आहे, मी क्रम लावून दिला आहे. सर्वात जास्त जो वायू आहे वातावरणामध्ये, अगेन बाय व्हॉल्यूम घेतोय मी, आकारमानानुसार घेतोय, तर हवेच्या आकारमानानुसार हवेतील सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू जो नायट्रोजन, कंसात मी आकडेवारी लिहून दिलेली, 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.93%, देन कार्बन डायऑक्साईड 0.03%, निऑन 0.018%, हेलियम 0.0005%, ओझोन 0.00006 वेळा 0. आय थिंक आजकाल ओझोन न्यूजमध्ये असं मला वाटतं, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रदूषण कमी झाल्यामुळे असं म्हणतात जे ओझोनचं होल पडलं होतं ते बरांशी मिटलंय. तर तुम्हाला क्वेश्चन आहे की नेमकं ओझोनचं होल कुठे होतं आणि ते कुठलं मिटलंय? प्लीज कमेंट करायचं आन्सर, की नेमकं कुठल्या ठिकाणचं ओझोनचं जे होल होतं ते होल या लॉकडाऊनमध्ये मिटलेलं आहे, संपलेलं आहे, होल बुजलेलं आहे. म्हणजे काय? वातावरण सुधारलेलं आहे. त्याचा आन्सर कमेंट करा. त्यानंतर हायड्रोजन 0.00005%, क्रिप्टॉन, निऑन, झेनॉन. सो हा क्रम लावून दिलाय. आकडेवारी, ऑब्विसली आकडेवारी पाठ होणार नाहीये, आकडेवारी विचार नाही नाहीये. कामाचं काय? क्रम पाठ करा, आकडेवारी कामाची नाही, कारण ती पाठही होणार नाही. क्रम, आकडेवारी याकरता लिहून दिली तुम्हाला तो क्रम लावता यावा यासाठी, फक्त आकडे कामाचे नाहीये, आपला क्रम पाठ करा, क्रम कामाचा. ही सगळी आकडेवारी मी घेतली. द सोर्स इज सविंदर सिंग, इंडियन फिजिकल जिओग्राफी. जर आकडेवारीमध्ये काही पॉईंटचा फरक आढळला तो निग्लेजिबल आहे, त्याला इतके बारकाईमध्ये पडू नका, कारण काय 0.0000 म्हणजे फार निग्लेजिबल फरक आहे. त्यामुळे एखादा पॉईंट पुढे मागे झाला तर टेन्शन घेऊ नका. क्रम महत्वाचा आहे, आकडे महत्वाची नाही. तू व्हेरीफाय करता येईल, तुम्ही या पुस्तकातून ते व्हेरीफाय करू शकता. फाईन. दुसरा प्रमुख घटक आहे वातावरणाचा, पाण्याची वाफ, वॉटर वेपर. पाण्याची वाफ म्हणजेच काय हो, की हवेमध्ये जी पाणी उकळल्यामुळे, पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे, पाण्याचं बाष्पीभवन झालं, पाण्याची वाफ झाली आणि हवेमध्ये जी पाण्याची वाफ आली त्याला म्हणतो पाण्याची वाफ. सिंपल.
प्रमाण किती आहे हवेमध्ये? तसं म्हणतात की हवेच्या आकारमानानुसार म्हणजे काय? एक्झाम्पल घ्या की मी एक खोका घेतला, एक बॉक्स घेतला. त्या बॉक्सची लांबी, रुंदी आणि उंची 1 मीटर आहे. खोक्याची लांबी 1 मीटर, रुंदी 1 मीटर, उंची 1 मीटर. म्हणजे त्या खोक्यामध्ये 1 मीटर क्यूब इतकी हवा मावू शकते. याला म्हणतो आपण हवेचा आकारमान. जर मी 1 मीटर क्यूबची हवा भरली बॉक्समध्ये, तर त्या 1 मीटर क्यूब हवेमध्ये 5% ही काय असणार आहे? पाण्याची वाफ. मला कळते? हे वजनानुसार नाही मित्रांनो, हे आकारमानानुसार आहे. 1 मीटर क्यूब हवेमध्ये जवळपास 5% हवा असू शकते, सॉरी, पाण्याची वाफ असू शकते. 5% म्हटलंय म्हणजे हे कमी सुद्धा असू शकतं, है ना? ते बदलू शकतं. कसं ते खाली बघू आपण. आता पाण्याची वाफचे प्रमुख स्रोत कुठून येते? समुद्र, सरोवर, महासागर, जलाशय. थोडं जला थय झालंय, पाहिजे ते मिस्टेक थोडी आहे. जलाशय, वनस्पती आणि पानं, मुळं, खोळे. मृदाच्छादन म्हणजे मातीचा कव्हर. आज जे पाणी असतं वनस्पतीमध्ये, मातीमध्ये, समुद्रामध्ये, महासागरामध्ये, यातलं सगळं पाण्याचं सूर्यामुळे काय होतं? बाष्पीभवन होतं, इव्हॅपोरेशन होतं आणि पाण्याची वाफ तयार होते. आता काही बदल आहे. मी 5% म्हटले, पण यात बदलू शकतो. कसं बदलू शकतो समजून घे. कामाचे बघा. जसं जसं हे कामाचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कामाचं, जसं जसं हवेचं तापमान वाढत जाईल तसं तसं पाण्याची वाफेचं प्रमाण वाढत जाईल. ॲरो बघा, डोक्यात ठेवा, ॲरो वरती गेलाय म्हणजे प्रमाण वाढते आणि ॲरो खाली गेलाय म्हणजे प्रमाण कमी होते. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला हे ॲरो मी दाखवणार आहेत. डोक्यात ठेवा नियम. ॲरो वरती गेला म्हणजे वाढ आहे आणि ॲरो खाली गेला म्हणजे काय? घट आहे, कमी होणे. तर हवेचं तापमान वाढलं तर पाणी जास्त उकळणार, पाणी उकळलं तर पाण्याची वाफ जास्त होणार. म्हणजे हवेचं तापमान जास्त असतं त्या हवेमध्ये पाण्याची वाफ जास्त असते. व उलट पक्षी म्हणजे काय? व्हाईस वर्सा. तापमान कमी झालं, वाफ कमी झाली. क्लिअर आहे? म्हणजे असं म्हणता येईल ना, उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची वाफ जास्त असेल. हिवाळ्यामध्ये तुलनेने तापमान कमी असतं आणि म्हणून हिवाळ्यात तुलनेने पाण्याची वाफ कमी असते. ठीक आहे, फाईन. दुसरा पॉईंट, विषुववृत्ताहून ध्रुवाकडे. आय होप तुम्हाला विषुववृत्त काय, ध्रुव काय हे क्लिअर असेल. नसेल तर छायाचित्र ग्रुपमध्ये दिलेले रेफर करून घ्या. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे गेल्यास तापमान कमी होतं, हे मान्य प्रत्येकाला. फाईन. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे गेल्यास तापमान कमी होतं आणि म्हणून विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास हवेतील पाण्याचे वाफेचे प्रमाण सुद्धा काय झालं पाहिजे? कमी झालं पाहिजे. म्हणजे विषुववृत्ताहून ध्रुवाकडे गेल्यास वाफेचे प्रमाण कमी होते. ह्या वाक्यावरून असे म्हणू शकतो की ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे आल्यास प्रमाण काय? ते वाढते. बरोबर आहे का? विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास तापमान कमी होतं म्हणून वाफ प्रमाण कमी होतं, किंवा ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे आल्यास तापमान वाढतं म्हणून वाफ काय? ती वाढू शकते. ठीक आहे, फाईन. तिसरे ऊर्ध्वगामी दिशेने समजून घ्या. ऊर्ध्वगामी म्हणजे काय? अपवर्ड. म्हणजे तुम्ही जमिनीवर एकाच ठिकाणी उभा आहात, त्याच ठिकाणी वर 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 जातात. जमिनीवर तुम्ही एकाच ठिकाणी उभा आहात आणि तुम्ही तिकडनं वर जातायत. तुम्ही जसं जमिनीपासून वर 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 आकाशात जाल तसं 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 पाण्याच्या वाफेचं प्रमाण कमी होत जातं. आपण पुढे शिकणार आहे की जसं आपण जमिनीपासून वर 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 आकाशात जातो तसं तापमान कमी होतं आणि तापमान कमी झाल्यामुळे पाण्याच्या वाफेचं प्रमाण सुद्धा कमी होतं. हे वाक्य तुम्हाला MPSC मध्ये विचारतात, वाक्य कामाचे आहेत, त्यामुळे डोक्यात ठेवा. पुढे हे वाक्य सुद्धा कामाचं आहे. खालील विधान अभ्यासा किंवा कुठली विधान योग्य आहे याचं वाक्य येऊ शकतं. वातावरणात जेवढी एकूण वाफ आहे त्या वाफेच्या जवळपास 90% पेक्षा जास्त वाफ ही समुद्र सपाटीपासून म्हणजे जमिनीपासून फक्त 5 किलोमीटर उंचीपर्यंत आढळते. म्हणजे काय? जमिनीपासून तुम्ही वर 5 किलोमीटर अंतरापर्यंत गेलात तर ह्या भागामध्येच 90% पेक्षा जास्त वाफ आढळते. म्हणजेच काय? 5 किलोमीटरच्या पलीकडे जसं जसं वरती जाल तिथली वाफ जवळपास संपते. वरती वाफ आहे का? नाही. असं का होतं? वाफेला वजन आहे आणि वजन असलेली प्रत्येक वस्तू कुठे येते? खाली येते आणि म्हणून जमिनीपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत हवेमध्ये सर्वात जास्त म्हणजे 90% पेक्षा जास्त पाण्याची वाफ आढळते. एक नोट आहे ती तुम्हाला एक्झाम मध्ये कामात येऊ शकते. असं इमॅजिन करूया, होणार नाही, इमॅजिन करूया. संपूर्ण वातावरण जेवढी वाफ असते 5% जेवढी वातावरणामध्ये संपूर्ण वाफ आहे तर सांद्रीभवन झालं. एक शब्द आहे कंडेन्सेशन. म्हणजे काय? वाफ थंड झाली. तर वाफ वायुअवस्थेमध्ये थंड केलं ती काय बनणार? द्रव बनणार आहे, म्हणजे पाणी बनणार आहे. तर वातावरणात जेवढी वाफ आहे थंड केली आणि पाणी झालं
तर पृथ्वीवर 1 इंच पाण्याचा थर निर्माण होईल. हे 1 इंच डोक्यात ठेवा. फाईन. पुढचा गुणधर्म आहे, जसं वाफेचं प्रमाण जसं हवेतील वाफेचं प्रमाण वाढत जाईल तशी हवा ओली होईल आणि जसं वाफेचं प्रमाण कमी होईल तशी हवा कोरडी होईल. मला कळते. जशी हवेतील जे वाफ आहे त्याचं प्रमाण वाढत जाईल तसं काय होत जाईल, हवा ओली होत जाईल आणि जसं वाफेचं प्रमाण हे कमी कमी होईल तशी काय हवा ही कोरडी होईल. म्हणजेच काय मी आता बोललो, उन्हाळ्यात तापमान जास्त असतं म्हणून वाफ जास्त असते आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये हवा ओली असते. हिवाळ्यात तापमान कमी असतं म्हणून वाफ कमी असते आणि म्हणून हवा कोरडी असते. एवढं क्लिअर आहे का? उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त, वाफ जास्त म्हणून हवा ओली. हिवाळ्यामध्ये तापमान कमी म्हणून वाफ कमी आणि म्हणून हवा कशी कोरडी. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. कळते. आपण आज काय शिकलो एकदा रिकॅप करून घेऊ आपण. पहिला फरक शिकलो वातावरण हवामान मधला. सिंपल काय, वातावरण हे स्थानिक आहे, हवामान सरासरी आहे. वातावरणाचा अभ्यास करणारा मेट्रोलॉजी, हवामानाचा अभ्यास करणारा क्लायमेटोलॉजी. बरोबर आहे. वातावरणाचे गुणधर्म आहे, त्याला रंग नाहीये, गंध नाही, स्वाद नाहीये. 3 प्रमुख घटक आहे, वायू आहे, धुळीकण, पाण्याची वाफ आहे. प्रमाणांचा फक्त बघून घ्या. पाण्याच्या वाफेचं मला लिहून दिलं, प्रमाण किती असतं, कसं बदलतं. तापमान वाढलं तर वाफ वाढते, तापमान कमी झालं तर वाफ कमी होते. अशा प्रकारे हे आहे. पुढचं धुळीकण. तर धुळीकरणाचं तुम्ही हा शब्द खूप वेळा ऐकला असेल, धुळीकण. धुळीकणाचा अर्थ असा होतो की अतिसूक्ष्म गोष्टी, अतिसूक्ष्म म्हणजे काय, की जे नेकेड आयला, उघड्या डोळ्यांना दिसणार नाहीत, अशांना काय म्हणतो आपण, त्यांना म्हणतो आपण धुळीकण. क्लिअर आहे? फाईन. आता बघा यात प्रमुख काय काय घटक आहेत धुळीकरणाचे. प्रमुख घटक आहे यात धूळ, मातीची धूळ, क्षार म्हणजे काय, आपण एखादं केमिकल जातो, क्षार, परागकण, पोलन्स जे फुलांची पानाचे परागकण असतात, धूर, स्मोक, राख, सूट, जॉयमॉग धूळ, हे सगळं काय म्हणतो आपण, धुळीकण असं म्हणतो. पुढचं कामाचं आहे, धुळीकरणावर जर सूर्याचा प्रकाश पडला तर किरणाचं स्कॅटरिंग होतं. कोण लिहिलं, विकिरण लिहून दिलं पुढे. आधी प्रसरण लिहिलं होतं तर विकिरण पण लिहून दिलं. स्कॅटरिंग झालं, विकिरण झालं, तर विकिरण झाल्यामुळे त्या आकाशाला तो निळा किंवा सनराईज आणि सनसेटला ऑरेंज आणि रेड रंग प्राप्त होतो. म्हणजे आकाशाला जो ब्ल्यू, ऑरेंज आणि रेड रंग येतो हा येतो धुळीकणावरती सूर्यप्रकाश पडल्यामुळे होणारं किरणांचा विकिरणामुळे किंवा स्कॅटरिंगमुळे. बघा धुळीकण काय असतात, हे जलाकर्षण असतात. धुळीकण हे जलाकर्षण आहे. इंग्लिशमध्ये शब्द हायग्रोस्कोपिक, म्हणजे आजूबाजूचे पाणी आहे ते पाणी धुळीकण शोषून घेतात आणि धुळीकणाने पाणी शोषल्यामुळे दवबिंदू तयार होतात, ढग तयार होतात, जे आपण पुढे शिकणार आहे. याचे काही दुष्परिणाम पण आहे, ड्रॉबॅक पण आहे. फॉग, धुकं. या धुळीकरणामुळे वातावरणामध्ये धुकं निर्माण होतात. धुकं हे साहजिक आहे, हानिकारक आहे. एक 2 शब्द, पार्टिक्युलेट मॅटर 10 आणि पार्टिक्युलेट मॅटर 2.5. सो PM10 आणि PM2.5 हे 2 सुद्धा धुळीकरणात येतात. हे काय, हे आपण शिकू पर्यावरणात निवांत, तात्पुरतं असं राहू दे. पण याचा एक संबंध आहे की या धुळीकरणामुळे म्हणजे PM10 आणि PM2.5 धुळीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषणाची समस्या निर्माण झाली होती गेल्या वर्षी. NCR दिल्ली, व्हॉट इज NCR, नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ दिल्ली. आता NCR काय, NCT काय, हे तुम्ही शिकता राज्यघटनेमध्ये. 69 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 69वी घटना दुरुस्ती तुम्हाला दिलेलं मिळून जाईल. ठीक आहे, असं मुद्दा वेगळा आहे. दिल्लीमध्ये समस्या फार मोठी होती. या PM10 आणि 2.5 मुळे फार प्रदूषण झालं होतं आणि या पार्टिक्युलर मॅटरमुळे श्वसनाचे रोग होत होते आणि म्हणून दिल्लीमध्ये या PM10 आणि PM2.5 चा सर्वात मोठा स्रोत आहे ह्या डिझेल कार होत्या आणि म्हणून दिल्लीमध्ये डिझेल कारवरती बंदी घातलेली होती. कमेंट करा की दिल्लीमध्ये डिझेल कारवर कुठल्या दिवसापासून, कुठल्या तारखेपासून बंदी घालण्यात आली. सो ट्राय आउट करा. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. नेक्स्ट लेक्चरला आपण चालू करणार आहे वातावरणाची संरचना, स्ट्रक्चर ऑफ एन ॲटमॉस्फिअर. कृपा करून हे 2-3दा सविस्तर वाचा. काही डाऊट्स असतील जरूर विचारा. यावरचे काय क्वेश्चन असतील मला क्वेश्चन मी देणार आहे रिवाइज करण्याकरता, तेव्हा आपण ते पुन्हा डिस्कस करूया. सो गाईस, थँक्यू आणि प्लीज टेक केअर.